मित्रांनो, जरा विचार करा. रात्रीच्या अंधारात घरातल्या किचनमध्ये किंवा रेल्वेच्या डब्यात एखादं झुरळ दिसलं तर आपण काय करतो? चपलीने मारतो किंवा ओरडतो. पण ह्या झुरळाने जर थेट देशाच्या सुप्रीम कोर्टाला आणि दिल्लीच्या सत्तेला चॅलेंज केले तर ऐकायला हा एखादा सायन्स फिक्शन सिनेमा किंवा निव्वळ विनोद वाटेल. परंतु सध्या संपूर्ण भारतात नेमका हाच धुमाकूळ सुरू आहे. कोणताही भव्य राजकीय मंच नाही, एकही रुपयाचा फंड नाही आणि कोणतीही रॅली नाही. तरीही अवघ्या 24 तासात लाखो तरुण एका पक्षाचे अधिकृत सदस्य बनतात आणि इंस्टाग्रामवर या पक्षाची त्सुनामी येते. या पक्षाचं नाव आहे कॉकरोच जनता पार्टी. तुम्ही विचार करत असाल की हा कोणता नवा घोळ आहे, तर या संपूर्ण वादाची ठिणगी टाकली आहे चक्क भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी. आणि या वादाला एका रात्रीत नॅशनल मुवमेंटमध्ये बदलणारा मास्टर माइंड दुसरा तिसरा कोणी नसून आपल्या महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील संतूक पिंपरी गावचा रहिवासी असलेला अभिजित दिपके नावाचा एक तरुण आहे. हिंगोलीच्या या मुलाने दिल्लीपासून ते अमेरिकेपर्यंत सिस्टीमला कसं हलवून सोडले याची रंजक कथा आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर मित्रांनो, झालं असं की 15 मे 2026 रोजी कोर्टात एका केसची सुनावणी सुरू असताना सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एक अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केलं. ते म्हणाले की देशातील काही बेरोजगार तरुण हे कॉकरोच अर्थात झुरळ आणि परजीवी अर्थात पॅरासाइट सारखे आहेत, ज्यांना कुठेच काम मिळत नाही. ते बनावट डिग्र्या घेतात आणि सोशल मीडिया किंवा RTI ॲक्टिव्हिस्ट बनून सिस्टीमवर सतत भुंकत राहतात, हल्ले करत राहतात. सरन्यायाधीशांचे हे शब्द इंटरनेटवर बॉम्बसारखे फुटले. देशातील सुशिक्षित परंतु बेरोजगार तरुणांच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांचा थेट जिव्हारी अपमान लागला. लोकशाहीत सरकारकडे रोजगार मागणाऱ्या किंवा व्यवस्थेला प्रश्न विचारणाऱ्या तरुणांना थेट झुरळ म्हटल्यामुळे सोशल मीडियावर संतापाचा ज्वालामुखी फुटला. सुप्रीम कोर्टाने नंतर स्पष्टीकरण दिलं की आमचा रोग फक्त बोगस पदव्या घेऊन गैरप्रकार करणाऱ्यांवर होता, सर्वसामान्य तरुणांवर नाही. परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता, कारण हिंगोलीच्या अभिजितने या अपमानाचा बदला घेण्यासाठी एक जबरदस्त हुकमी इतका टाकला होता. अमेरिकेच्या बॉस्टन युनिव्हर्सिटीमधून जनसंपर्काचा अर्थात पब्लिक रिलेशन्सचा अभ्यास करणाऱ्या आणि पूर्वी आम आदमी पार्टीच्या सोशल मीडिया टीममध्ये काम केलेल्या अभिजित दीपकने 16 मे रोजी थेट कॉकरोच जनता पार्टी नावाचा डिजिटल फ्रंट जाहीर केला. त्याने सरळ ठणकावून सांगितले की जर या देशाची सिस्टीम आणि संविधानाचे रक्षकच तरुणांचा झुरळ म्हणणार असते तर होय, आम्हाला कॉकरोच असण्याचा अभिमान आहे. आम्ही हीच ओळख स्वीकारतो. पक्षाचा लोगो ठरवला गेला स्मार्टफोन, कारण आजच्या काळात प्रत्येक स्क्रीन हाच विरोधाचा नवा आवाज आहे. पक्षाची अधिकृत वेबसाईट उघडली गेली आणि बघता बघता अवघ्या 2-3 दिवसात तब्बल 1.5 लाख सुशिक्षित बेरोजगार तरुण या पक्षाचे अधिकृत झुरळ अर्थात सदस्य बनले. हा ट्रेंड इंस्टाग्राम आणि इंटरनेटवर एवढा का व्हायरल झाला? कारण या पक्षातील सामील होण्याच्या अटी अतिशय मजेशीर आणि उपरोधक ठेवल्या गेल्या आहेत. पहिली अट म्हणजे तुम्ही बेरोजगार असायला हवे. दुसरी अट म्हणजे तुम्ही प्रचंड आळशी अर्थात लेझी असायला हवे. तिसरी अट म्हणजे तुम्ही दिवसातून किमान 11 तास इंटरनेटवर पडून राहणारे व्यसनी असायला हवे. आणि चौथी अट म्हणजे सोशल मीडियावर सिस्टीम विरोधात प्रोफेशनली भडास काढण्याची ताकद तुमच्यात हवी. पक्षाने स्वतःला अधिकृतपणे सेक्युलर, सोशलिस्ट, डेमोक्रॅटिक, लेझी घोषित केलं असून आळशी आणि बेरोजगारांचा आवाज अशी कडक टॅगलाईन दिली. आता इंस्टाग्रामवर लाखो तरुण रील्स बनवून स्लो मोशनमध्ये चालत बॅकग्राऊंडला कडक गाणी लावून आपण या पक्षाचे कसे परफेक्ट उमेदवार आहोत हे दाखवत आहेत. परंतु मित्रांनो, हा फक्त टाइमपास किंवा मीम नाही. या पक्षाने जो 5 कलमी जाहीरनामा अर्थात मॅनिफेस्टो प्रसिद्ध केला त्याने देशातल्या मोठ्या राजकीय पक्षांची झोप उडवली आहे. CJPचा पहिला नियम आहे की कोणत्याही सरन्यायाधीशांना रिटायरमेंट नंतर राज्यसभेची जागा किंवा कोणतंही सरकारी पद गिफ्ट म्हणून दिलं जाणार नाही. आज जेणेकरून कोर्टाची निष्पक्षता टिकून राहिली आहे. दुसरी मागणी तर आणखी कडक आहे. जर देशात कुठल्याही वैध मतदारांचं नाव यादीतून जाणून बुजून डिलीट झालं तर मुख्य निवडणूक आयुक्तांना थेट UAPA म्हणजेच दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत जेलमध्ये टाका. कारण मतदानाचा हक्क हिरावणे हा देखील एक प्रकारचा दहशतवादच आहे.
याशिवाय संसदेत महिलांना 50% आरक्षण देणे, गोदी मीडिया आणि बड्या कॉर्पोरेट चॅनल्सचे लायसन्स रद्द करून त्यांच्या अँकर्सच्या बँक खात्यांची चौकशी करणे आणि पक्ष बदलणाऱ्या आमदार खासदारांवर पुढील 20 वर्षांसाठी कोणतीही निवडणूक लढवण्यास पूर्ण बंदी घालणे अशा थेट सिस्टीमच्या नाकावर टिंचून मागण्या केल्या आहेत. प्रसिद्ध RTI कार्यकर्ता अंजली भारद्वाज यांनी जेव्हा सल्ला दिला की तुम्ही स्वतःला RTIच्या कक्षेत आणा आणि भविष्यात कधीही कॉक्रोच केअर्स फंड सारखा गुप्त फंड बनवू नका, तेव्हा पक्षाने तात्काळ तो सल्लाही मान्य केला. या डिजिटल आंदोलनात खरी खळबळ तेव्हा उडाली जेव्हा देशातल्या बड्या राजकीय नेत्यांनी स्वतःहून या पक्षात उडी घेतली. तृणमूल काँग्रेसच्या फायर ब्रँड खासदार महुआ मोइत्रा यांनी सोशल मीडियावर लिहिलं की मी आधीच एका अँटी नॅशनल पक्षाची कार्ड होल्डर सदस्य आहे, पण मला CJP मध्येही सामील व्हायचं आहे. त्यावर CJPने उत्तर दिलं, लोकशाहीला तुमच्यासारख्या फायटरचीच गरज आहे. महुआजी स्वागत आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू आणि नेते कीर्ती आझाद यांनी जेव्हा पात्रता विचारली तेव्हा पक्षाने त्यांना रिप्लाय दिला, तुम्ही 1983चा वर्ल्ड कप जिंकला आहे, एवढी पात्रता आमच्यासाठी खूप आहे. या राजकीय जुगलबंदीमुळे हा विषय गल्लीपासून दिल्लीपर्यंत टॉप ट्रेंडिंग बनला. इतकंच नाही तर CJPच्या तरुणांनी नीट परीक्षा घोटाळा आणि CBSEच्या फी वसुलीवरही आवाज उठवला आहे. गळ्यात आय एम अ कॉक्रोचचे बोर्ड अडकवून विद्यार्थ्यांनी कचऱ्याच्या ढिगाऱ्यांजवळ शांततापूर्ण स्वच्छता मोहीम राबवून प्रशासनाला थेट लाजवले आहे. शेवटी सर्वात मोठा प्रश्न हा उरतो की हा फक्त एक सोशल मीडियाचा विनोद आहे की भविष्यातील तरुण राजकारणाची नवी नांदी. जर आपण इतिहास पाहिला तर भगतसिंग यांनी वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी जेलमध्ये असताना मार्क्स लेनिन वाचून अत्यंत बौद्धिक आणि शिस्तबद्ध पद्धतीने ब्रिटिश व्यवस्थेला आव्हान दिले होते. आजची जेनझी म्हणजेच आजची तरुण पिढी याच प्रकारचा राग, बेरोजगारीची निराशा आणि सिस्टीम बद्दलचा संताप मीम्स, रील्स आणि सोशल मीडियाच्या अल्गोरिदममध्ये पॅक करून सादर करत आहे. झुरळ हा असा जीव आहे जो कितीही कठीण किंवा विनाशकारी परिस्थिती आली तरी स्वतःला जिवंत ठेवतो. कदाचित हिंगोलीच्या संतूक पिंपरी गावातून सुरू झालेल्या या चळवळीच्या माध्यमातून तरुणांना हेच सांगायचे आहे की तुम्ही आम्हाला कितीही दाबण्याचा प्रयत्न करा, आम्ही आमचा आवाज उठवतच राहू. तुम्हाला काय वाटतं, सरन्यायाधीशांचं ते वक्तव्य योग्य होतं का? आणि तुम्ही या कॉक्रोच जनता पार्टीचे सदस्य होणार आहात का? आम्हाला तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.